अजून एक नवीन कविता 2.5 फादर रिटर्निंग होम याचे मराठी रूपांतर आज आपण करणार आहोत. या कवितेचे कवी दिलीप चित्रे हे प्रसिद्ध द्विभाषिक कवी होते. मराठी आणि इंग्रजीमध्ये उल्लेखनीय काम करणारा अनुवादक म्हणून त्यांना ओळखले जाते. ते शिक्षक, चित्रकार, चित्रपट निर्माते आणि मासिकांचे कॉलमनिस्ट होते. त्यांना कवितेसाठी तसेच प्रसिद्ध अनुवाद कार्य तुका म्हणतो साठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी मराठीत संतांचे कार्य साहित्याचे भाषांतर सुरू केले होते. निर्वासन, परकेपणा, स्वविघटन आणि मृत्यू हे त्यांच्या कवितेचे मुख्य विषय होते. ही कविता 2 कडवांची असून प्रत्येक कडवामध्ये 12 ओळी आहेत. दिलीप चित्रे यांच्या कवितेचे पुस्तक ट्रॅव्हलिंग इन द केज मधून घेतली आहे. या कवितेमध्ये उपनगराचे चित्र उभे केले आहे आणि उपनगरात जाताना केला जाणारा प्रवास कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवाशांची निस्तेज, नीरस, थकवणारी आणि तितकीच दयनीय दैनंदिन दिनचर्या दाखवण्यात आली आहे. या कवितेमध्ये कवी कष्टकरी वडील दिवसभराचे कष्ट आणि ट्रेनचा प्रवास करून जेव्हा घरी परत येतो तेव्हा त्याचे घरचे त्याच्याशी नीट बोलत वागत नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मुले आपल्या वडिलांबरोबर आपल्या कोणत्याच गोष्टी शेअर करत नाहीत. तो एकटा त्या घरचा कमवता असून सुद्धा कोणी त्याची काळजी घेत नाही किंवा त्याची पर्वा करत नाही. शिळी चपाती चहासोबत खाऊन रेडिओवरची खरखर ऐकत झोपी जातो. आपल्या कुटुंबियांना चांगले जगता यावे म्हणून कष्ट करणारा मात्र स्वतःचे आयुष्य एकट्याने जगत राहतो. चला तर मग आता आपण लाईन वाईज फादर रिटर्निंग होम या कवितेचे मराठी रूपांतर करायला सुरुवात करूया. फादर रिटर्निंग होम. वडील घरी परतले. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. माझे वडील संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत असल्यामुळे रोज उशिराच्या ट्रेनने प्रवास करतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. बसायला जागा न मिळाल्यामुळे निशब्द प्रवाशांमध्ये पिवळ्या प्रकाशात उभे राहतात. या ओळीमध्ये पिवळा रंग वडिलांच्या कंटाळवाण्या आणि नीरस जीवनाचे वर्णन करण्यासाठी वापरला आहे. सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. या ओळीमध्ये कवी हे सांगत आहे की कवितेतला बाबा इतका थकला आहे की उपनगरातील रेल्वे लाईनच्या आजूबाजूने जाणारी झाडे झुडपे पाहण्याची अजिबात त्याची इच्छा नाही. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age. त्याचा शर्ट आणि पॅन्ट ओला झाला आहे आणि काळा रेनकोट चिखलाने माखलेला आहे आणि त्याची पिशवी पुस्तकाने इतकी भरली आहे की पुस्तके त्यातून बाहेर डोकावत आहेत. वयानुसार त्याचे डोळे अंधुक झाले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मन्सून नाईट. दमट पावसाच्या रात्री आता तो घरच्या दिशेने निघाला आहे. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता मी बाबाला ट्रेनमधून उतरताना पाहू शकतो. लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. कवितेतील ही ओळ कष्ट करणाऱ्या बाबाचे महत्त्व एखाद्या लांबलचक वाक्यातून निसटणाऱ्या त्या एका छोट्याशा शब्दा इतका असल्याचे सांगतो की ज्यामुळे त्या वाक्याच्या अर्थावर तो शब्द नसल्याने काहीही फरक पडत नसतो. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म. तो रात्रीच्या त्या मंद प्रकाशात राखाडी प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडून घाईघाईत घरी निघाला आहे. क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. रेल्वे रूळ ओलांडून त्या जवळच्या गल्लीमध्ये प्रवेश करतो. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. त्याची चप्पल चिखलाने माखलेली असताना सुद्धा तो घाईघाई करत घरी निघाला आहे. होम अगेन आय सी हेम ड्रिंकिंग वीक टी. या ओळीमध्ये तो बाबा नेहमीप्रमाणे घरी आला. कोणी तो घरी आल्यामुळे उत्साह दाखवत नाही किंवा बाबा तुम्ही आलात, दमलात का, थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते असे काहीही बोलत नाही. त्याची विचारपूस करत नाही. ते बिचारे स्वतः चहाच्या भांड्यामध्ये असलेला चहा घेऊन पितात. ईटिंग अ स्टेल चपाती रीडिंग अ बुक. कोणी त्यांना ताजे गरम जेवण देत नाही म्हणून शिळी चपाती स्वतः घेऊन पुस्तक वाचत खात असतात.
ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टॅम्पलेट. ते चिंतन करण्यासाठी शौचालयात जातात. मॅन्स एन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. मानव निर्मित जगापासून मनुष्याची अलिप्तता दर्शवण्यासाठी कवी असे म्हणत आहे की घरामध्ये जे वडील आहेत ते इतके एकाकी आहेत की त्यांना कोणी बोलायला नसल्यामुळे शौचालयात बसून विचार करत असतात. कमिंग आउट ही ट्रम्बल्स ॲट द सिंक. त्यांचे वय आता इतके झाले आहे की सिंकजवळ उभे राहून ते थरथर कापत आहेत. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. जेव्हा ते थंड पाणी त्यांच्या तपकिरी हातांवरून वाहते. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. काही थेंब त्यांच्या मनगटावरील धुसर केसांना चिटकून राहतात. हिज सुलन चिल्ड्रेन हॅव ओफन रिफ्यूज टू शेअर. त्यांच्याप्रती उदासीन त्यांची मुलं त्यांच्याबरोबर अनेकदा शेअर करण्यास नकार देतात. जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. त्यांच्या आयुष्यातील एखादा विनोद किंवा रहस्य किंवा गुपित. ही विल नाव गो टू स्लीप. ते आता झोपायला जातील. लिस्निंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ ड्रीमिंग. रेडिओवरील ती खरखर ऐकत स्वप्नांच्या दुनियेत हरवून. ऑफ हिज अँसेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन थिंकिंग. आपल्या भूतकाळातील पूर्वजांचा आणि भविष्यकाळातील नातवंडांचा विचार करतात. ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. आणि उगीचच भटकी जमात अरुंद गल्लीतून उपखंडात प्रवेश कसा करत असेल हा विचार करत झोपी जातात. आणि याबरोबर आपली ही कविता इथेच संपली आहे. तुम्हाला आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.